नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन रेशन कार्ड कसे काढायचे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। शासनाच्या विविध योजनांसाठी राशन कार्ड हे लागत असल्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक बाब झाले आहे। तसेच शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात झाल्यापासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य शासनाकडून हे दिले जात आहे। बऱ्याच वेळेस राशन कार्ड काढायचे कसे हे माहीत नसल्यामुळे बरेच कुटुंब शासनाच्या या योजनांपासून वंचित राहतात। तर चला मग आज आपण रेशन कार्ड नवीन कसे काढायचे याबद्दल पूर्ण माहिती व नोंदणी कसं करून घ्यायची याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आता बघूयात रेशन कार्ड काढण्यासाठी पात्रता व निकष। आधी बघूयात पिवळ्या रेशन कार्डसाठी निकष। सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना म्हणजे BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डासाठी निकष हे खालीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये दारिद्र्य रेषेच्या 2002च्या सर्वे यादीत असणे आवश्यक आहे। तसे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे हे अत्यावश्यक आहे। तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावे। कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील किंवा शासकीय नोकरीत नसावी। तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजे कर भरत नसावी। कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे। कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे एकूण 2 हेक्टर जिरायत किंवा बागायत जमिनीच्या जास्त नसावी। तसेच केशरी रेशन कार्डसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना म्हणजे APL केशरी रंगाच्या शिधापत्रिकेसाठी निकष हे खालीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 15,000 पेक्षा जास्त परंतु 1 लाख म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त नसावे। कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे 4 चाकी वाहन नसावे। तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून 4 हेक्टर बागायती किंवा त्यापेक्षा जास्त जमीन नसावी। तसेच प्राधान्य गटातील रेशन कार्डसाठी निकष म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये 51,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणारे लाभार्थी हे यासाठी पात्र समजले जातील। तसेच ग्रामीण भागात रुपये 44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणारे लाभार्थी यामध्ये पात्र समजले जातील। सदर लाभार्थ्यांच्या केशरी शिधापत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्कासुद्धा हा मारला जात असतो। आता बघूयात अंत्योदय रेशन कार्डसाठी लाभार्थी निकष। केंद्र शासनाने दिनांक 25/12/2000 रोजी अंत्योदय योजनेची सुरुवात करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 35 किलो धान्य, गहू 2 रुपये प्रति किलो तसेच तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने वितरित करण्यात येतो। ज्यामध्ये ज्या कुटुंबातील प्रमुख विधवा स्त्रिया, अर्ध्या आजारी वा अपंग किंवा 60 वर्षावरील वयावरील वृद्ध आहेत, ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही, ज्यांना सामाजिक आधार नाही, असे हे लाभार्थ्यांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते। तसेच एकटे राहत असलेले दुर्धर, आजारग्रस्त, अपंग, विधवा, 60 वर्षावरील वृद्ध, ज्यांना कौटुंबिक व सामाजिक आधार नाही अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही। तसेच आदिम आदिवासी कुटुंबे म्हणजे मडिया, कोलम, कातकरी ह्या जातींना सुद्धा अंत्योदय रेशन कार्ड हे देण्यात येत असते। तसेच भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदाहरण कुंभार, चांभार, विणकर, सुतार, लोहार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी, विशिष्ट क्षेत्रात रोजगारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालवणारे, हातगाडवरून मालाची ने-आण करणारे, फळ फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोल करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी हे अंत्योदय कार्ड योजनेची सुरुवात करण्यात आली। जसे कुष्ठरोगी, बरा झालेला कुष्ठरोगी, कुटुंब प्रमुख असलेले कुष्ठरोगी यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येत असतो। आता बघूयात पांढरे रेशन कार्डसाठी म्हणजे शुभ्र शिधापत्रिकासाठी निकष। ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त बारामाही बागायची शेतजमीन असेल, अशा कुटुंबांना शुभ्र म्हणजे पांढरे शिधापत्रिका रेशन कार्ड हे देण्यात येत असते। आता बघूयात नवीन रेशन कार्ड नोंदणी व काढण्यासाठी प्रमुख कागदपत्रे। कुटुंब पुढील प्रमाणे आहेत। कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड सोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, कुटुंबातील ज्या व्यक्तींचे मतदार यादीमध्ये नाव आहे त्या सर्व व्यक्तींचे मतदार ओळखपत्र, कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न नमुना 8 किंवा 7/12 उतारा, कुटुंब प्रमुख दारिद्र्य रेषेखालील असेल तर प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो, रेशन दुकानदाराचे नवीन रेशन कार्डसाठी प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे 2 पासपोर्ट साईज फोटो, कुटुंब प्रमुखाचे बँकेचे पासबुक त्याची प्रत, तसेच घरपट्टी व नळपट्टी यांचे ग्रामपंचायत यांची पावती हे प्रमुख कागदपत्रे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागत असतात। आता बघूयात नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी ऑफलाईन प्रोसेस। रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी तुमचे कुठल्याही
दुसऱ्या रेशन कार्डमध्ये तुमचे नाव नसावे. जर नाव असेल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढता येत नाही. न काढता विभक्त रेशन कार्ड करावे लागेल. आणि जर कुठल्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस करू शकता. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वरील दिल्याप्रमाणे सगळे कागदपत्रे जमा करून फॉर्म पूर्ण भरून गावातील रेशन दुकानदाराचे प्रमाणपत्र जोडून तहसील कार्यालयात अन्न पुरवठा विभागात दाखल करावा लागेल. अर्ज दाखल केल्यानंतर तुमचे नवीन रेशन कार्ड हे तयार होते. तसेच अधिक माहितीसाठी आपल्याला ऑफलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी आपण तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाला भेट देऊ शकतो व त्यांच्याकडून या संबंधित अधिक माहितीसुद्धा घेऊ शकतो. आता बघूयात रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्जही करू शकता, ज्यामध्ये शासनाची वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करा. तुम्हाला शासनाचा नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम या पोर्टलवर जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे. सर्वप्रथम पोर्टलवर जाऊन उजव्या कोपऱ्यात साइन इन रजिस्टरवर क्लिक करून पब्लिक लॉग इन हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर न्यू युजर साइन अपवर क्लिक करून ओपन झालेल्या पर्यायापैकी एक वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. तो तुम्हाला भरायचा आहे. तुमचे मराठीत नाव, इंग्रजीत नाव, तुमचे लिंग, स्त्री अथवा पुरुष जे आहे ते, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे ईमेल ही सर्व माहिती पूर्णपणे त्या फॉर्ममध्ये भरायची आहे. त्यानंतर शेवटला उजव्या बाजूने तुम्हाला तुमचे लॉग इन ID बनवायचे आहे. ती तुम्ही तुमची ईमेल ID वापरू शकता. ही ID टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करून नंतर पासवर्ड टाकायचा आहे. नंतर पुन्हा एकदा पासवर्ड टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि शेवटी OTPवर क्लिक करायचे आहे. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. झालेली प्रविष्ट केल्यानंतर माहिती प्रविष्ट केल्यानंतर नवीन फॉर्म ओपन होईल. तो पूर्ण भरून सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने ही ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नवीन रेशन कार्डसाठी नाव नोंदणी करू शकता. तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तसेच अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.